समर्थ रामदास स्वामींना आस होती ती समाज घडवण्याची. समाज घडवण्यासाठी सक्षम माणूस घडवणे आवश्यक आहे, ते जाणून होते. हा माणूस घडवण्यासाठी मानवी स्वभावातल्या विविध दोषांवर, उणीवांवर समर्थांनी अगदी अचूक टिप्पणी केली आहे. माणसाच्या स्वभावातला सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे आळस. समर्थ म्हणतात, आळसाचे पुढ रोकडे, जांभया देऊन निंदा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोक. म्हणजे आळसाचे फळ अगदी रोकडे तात्काळ मिळते आणि ते म्हणजे झोप. जांभया देऊन झोप काढायला वेळ लागत नाही. आळशीपणापासून मिळणारे हे सुख सर्वांना आवडते, पण असा आळसीपणा करून तुम्ही स्वतःची प्रगती खुंटविता. जीवनात काही करायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर असा आळशीपणा करून कसे चालेल? समर्थ रामदास स्वामी सांगतात, आळसातून उदासपणा म्हणजे निष्क्रियता येते. आळशीपणामुळे प्रयत्न करण्याची इच्छाच मरून जाते. आळसातून फक्त करंटेपणाचे खुणाच दिसू लागतात. जे लोक आधी कष्टाचे, श्रमाचे दुःख सोसतात त्यांनाच पुढे सुखाचे फळ मिळते, पण जे आधी आळशीपणाचे सुख भोगतात त्यांना पुढे दुःख सोसावे लागते. समर्थ सांगतात, झिजल्या वाचुनी की तर कैची, मान्यता नव्हे ही फुकाची. स्वतः कष्ट केल्याशिवाय, कार्यक्षमता दाखवल्याशिवाय तुमची कितर होणार नाही, म्हणजेच प्रगती होणार नाही. कोणालाही काहीही न करता फुकाफुकी मान्यता मिळत नाही. आळसासारखे दुर्गुणच दाखवले तर सर्वत्र तुमची अवहेलनाच होईल. यत्न तो देव जाणावा या विचाराचा पुस्तककार समर्थांनी सातत्याने केला. त्यांच्या काळजीत सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता हतबल झालेल्या, निष्क्रिय बनलेल्या समाजात चेतना निर्माण करण्यासाठी आळशी मनोवृत्तीवर ताशेरे ओढून समाजाला, विशेष तरुणांना कार्यप्रवृत्त करण्याचे राष्ट्रीय काम आवश्यक होते. पण समर्थांचा हा उपदेश आजही लागू पडतो. देशातले तरुण जर स्वतःचे भविष्य घडवायचे सोडून चैनीत मशगूल झाले तरे त्यांच्या भविष्याबरोबरच देशाचे भविष्यही झोकवेल. अनेकदा एखादे काम आपल्या अवक्याबाहेरचे वाटते आणि मग ते शक्य नाही म्हणून आपण आळशीपणाने ते काम टाळतो. पण समर्थ म्हणतात, तुम्ही प्रयत्नच केला नाही तर काहीच होणार नाही. आमच्या निरगुडकर घराण्याचा 10व्या पिढीचा इतिहास शोधून तो ग्रंथबद्ध करावा असं माझ्या मनात आलं. अनेकांनी ही कल्पना अव्यवहार्य असल्याचे सांगितले, पण मी प्रयत्न केला आणि अनेक अडचणीचा सामना करून अवान यात्रा हा निरगुडकर घराण्याचा 950 वर्षाचा इतिहास सांगणारा ग्रंथ सिद्ध केला. मी आळशीपणा करून कामाला सुरुवात केली नसती तर हे संशोधन झालेच नसते. पण आज आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद काम केल्याचे समाधान मिळत आहे असे स्वामी सांगतात. म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा हे समर्थांनी सांगितलेलं समाधान मिळण्यासाठी आळस झटकून टाका. प्रयत्नांमध्ये कसूर करू नका, कष्टाला घाबरू नका. अन्यथा कितर यश, वैभव, समाधान मिळण्याऐवजी आळसाचे रोकडे फळ म्हणजे निव्वळ झोप फक्त पदरात पडेल.